आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातले बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात एका व्हिडिओमध्ये। शिखर बँकेतील 25,000 कोटींच्या घोटाळ्याला पूर्णविराम। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना पुन्हा क्लीन चिट। या संदर्भात दाखल केलेल्या विरोध याचिका फेटाळून लावल्या। त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह 70हून अधिक जणांना मोठा दिलासा मिळाला। लाडकी बहीणचा सरकारी योजनांना फटका, वनमंत्री गणेश नाईक यांची कबुली। 6,000 कोटींचे कर्ज काढून वन विभागाचा विकास करणार। सरकारने लाडकी बहीण ही योजना स्वीकारली असली तर ती अन्य खात्यांवर परिणाम करण्याची परिस्थिती निर्माण करत आहे, असं गणेश नाईक यांनी म्हटलं। मात्र नाईक यांनी वेळीच सारवासारव करत ती योजना बंद होणार नसल्याचं स्पष्ट केलं। कृत्रिम फुलांचा वापर झाल्यास कठोर कारवाई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। डेकोरेटर्स, मंगल कार्यालयांना जबाबदार धरण्याचा इशारा। सध्या कृत्रिम फुलांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून याचा नैसर्गिक फुल उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे आणि त्यामुळे या संदर्भातील कार्यवाही पर्यावरण विभागाकडून अधिक प्रभावीपणे करण्यात येईल आणि बंदीबाबतचा अधिक स्पष्टता यावी यासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढण्यात येणार असून डेकोरेटर्स तसेच अशा सजावटीस परवानगी देणार मोठ्या बॅरेज हॉल्स आणि इव्हेंट्सनाही जबाबदार धरण्यात येणार येईल। सुनेत्रा पवार यांचा मुख्यमंत्र्यांसह VSAR विमानातून प्रवास। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात झाल्यापासून ही कंपनी चर्चेत आली असून DGCAने VSAR कंपनीच्या 4 विमानांना ग्राउंड करण्याचे आदेश दिले आहेत। मात्र असे असतानाही देवेंद्र फडणवीस, सुनेत्रा पवार तसंच छगन भुजबळ यांनी याच कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे। मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया निर्दोष। मद्य धोरणाचे आरोप पुराव्याअभावी ठरले फुसकेबार। केजरीवाल, सिसोदियांसह 23 जण सुटले। दिल्ली न्यायालयाचा निकाल। CBIवर नाराजी, मद्य धोरणात कोणताही कट किंवा गुन्हेगारी हेतू आढळत नाही। खटला न्यायालयीन कसोटीवर टिकत नाही। बसच्या सवलतीसाठी रांगेत उभे राहण्याची शिक्षा। NCMC कार्ड काढण्यासाठी ज्येष्ठ, महिला आणि दिव्यांग उराभर उन्हात उभे। अपुऱ्या सुविधेमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। कापूस खरेदी थांबली, लुटीसाठी व्यापाऱ्यांना मिळाले मोकळे रान। 3 महिन्यातच संकलन केंद्र गुंडाळले। फरदडच्या नावावर उत्पादकांची लूट। सध्या बाजारात येत असलेला कापूस फरदड स्वरूपाचा असल्याचे व्यापारी सांगत आहेत। या कापसाला 6,000 ते 7,000 असाच भाव दिला जातोय। CCIचे केंद्र बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांच्या दरावरच अवलंबून राहावं लागतंय। विमानतळ भूसंपादनासाठी एकरी 2 कोटी मोबदला। 3,000 एकरांसाठी 6,000 कोटींचे कर्ज मंजूर कर्ज आणि संपादन करायचे क्षेत्र याचा विचार केल्यास शेतकऱ्यांना प्रति एकरी 2 कोटी रुपये मोबदला देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे का, अशी चर्चा सध्या सुरू आहे। प्राथमिक कृषी पतसंस्थेसाठी नवीन धोरण जाहीर। पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणार 1.5 कोटींचे पीक कर्ज। राज्य शासनाने प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी एक महसुली गाव, एक विविध कार्यकारी सेवा सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। अतिवृष्टीची 165 कोटींची मदत थकीत। तांत्रिक अडचणीमुळे मदत रखडल्याची विधान परिषदेत सरकारची कबुली। राज्यातील सुमारे 5,42,000 शेतकऱ्यांची 165 कोटी रुपयांची मदत अद्याप रखडलेली आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली। अजित पवार विमान अपघात प्रकरणी केंद्रीय मंत्री नायडूंनी राजीनामा द्यावा। आमदार रोहित पवार यांची मागणी। विमान अपघाताचा तपास चुकीच्या पद्धतीने सुरू। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास चुकीच्या पद्धतीने सुरू आहे। हा तपास योग्य दिशेने होण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांची राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली। राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार, शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती लवकरच। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। मारेकरी नव्हे तर विकासाचे वारकरी व्हा। राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे। सर्वांचा अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना लवकरच कर्जातून मुक्त केले जाणार आहे। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। महाराष्ट्रात रेल्वेचे एकही चाक धावू देणार नाही। कर्जमाफीच्या मुद्द्यांवर बच्चू कडू यांचा सरकारला इशारा। चालू कर्ज माफ झाले पाहिजे। सरकारने कर्जमाफी जर दिली नाही तर महाराष्ट्रात रेल्वेचे एकही चाक फिरू दिले जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला।
उडदासाठी 600 रुपये बोनस, मोहरीसाठी भावांतर योजना. मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. राज्य सरकारने मोहरीसाठी भावांतर योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. सोलापूर जिल्ह्यात तांडा वस्ती योजनेच्या 26 कामांनाच मंजुरी. 99.58 ऐवजी 2 कोटीच्या निधीला मान्यता देण्यात आली. तांडा वस्ती सुधार या योजनेतून बंजारा, धनगर, वंजारी आणि वडार यासह अन्य जाती समूहातील वस्त्यांमध्ये सिमेंट, कॉन्क्रीट रस्ते तसेच नळ पाणी पुरवठा, स्मशानभूमी, समाज मंदिर, सभागृह, उंच पाण्याची टाकी, पथदिवे यासह अन्य विकास कामे सुचवण्यात आलेली आहेत. लासूर स्टेशन परिसरात उरलेल्या 90% मक्याचं करायचं काय? शेतकऱ्यांपुढे यक्ष प्रश्न. नोंद 14 हजारांची, खरेदी मात्र 1400 क्विंटल. शासकीय भरड धान्य केंद्राचा गोंधळ. मका विक्री करण्यासाठी 517 शेतकऱ्यांनी नोंद केली. त्यापैकी 45 शेतकऱ्यांची मका खरेदी करण्यात आली. 1400 क्विंटल मका खरेदी करायची होती, तर 14,000 क्विंटल मका खरेदी करण्यासाठी नोंद का करून घेतली? शेतकऱ्यांचा सवाल. एकूण नोंदीपैकी 10% मका खरेदी करण्यात आली. उर्वरित 90% मक्याचं करायचं काय? शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारच्या हालचाली. 6,000 कोटींची मागणी केल्याची सहकार मंत्र्यांची माहिती. अर्थसंकल्पात तरतूद होण्याचे संकेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत लेखी प्रश्न विचारला होता. कापूस भाव पडल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा. सीसीआयच्या कापूस खरेदीस अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अडचणीत असलेल्या कापूस उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. राज्यात आता 15 मार्च पर्यंत कापूस खरेदी केली जाईल. डिफॉल्टरसह गॅरेंटर सुद्धा अडकणार. सुप्रीम कोर्टाचा दणका. कर्ज थकल्यास झटका. कर्ज थकल्यास बँका मूळ कर्जदार आणि जामीनदार या दोघांविरुद्ध एकाच वेळी दिवाळखोरी प्रक्रिया सुरू करू शकतात, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. आणि या निकालामुळे बँकांना वसुलीसाठी बळ मिळालं असून गॅरेंटरची जबाबदारी मूळ डिफॉल्टरच्या बरोबरीची असल्याचं साधोरेखित झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात शेतकरी शिधापत्रिकाधारकांचे 8 कोटींचे अनुदान थकीत. 10 महिन्यांपासून पैसे मिळालेले नाहीत. शासनाने थेट रेशन धान्य देण्याऐवजी शेतकऱ्यांना डीबीटी शेतकरी लाभार्थी योजना लागू करून थेट अनुदानच खात्यात जमा करण्याची घोषणा केली. या शेतकरी शिधापत्रिकाधारकांना एप्रिल 2025 पासून अनुदानच मिळाले नसल्यामुळे त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. सोलापूर जिल्ह्यात बुजलेल्या विहिरींना मदत. 626 विहिरींना 93 लाख रुपये निधीचे वितरण सुरू. यंदा सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या विहिरी बुजलेल्या आहेत आणि या बुजलेल्या विहिरींना राज्य शासनाने अनुदान देण्याचं जाहीर केलंय. पहिल्या टप्प्यात सोलापूर जिल्ह्यातील 626 विहिरींना 93 लाख रुपयांचं निधी वितरण सुरू करण्यात आलंय. उर्वरित रक्कम दुसऱ्या टप्प्यात दिली जाईल. शक्तीपीठ महामार्ग शेतकरी होऊ देणार नाही. आमदार जयंत पाटील यांचा इशारा. शक्तीपीठवरून धरलं सरकारला धारेवर. रस्त्याची खरंच गरज आहे का नाही हे न पाहता राज्य शासन शक्तीपीठ महामार्ग करण्याच्या मागे लागले आहे. शेतकरी तो होऊ देणार नाही असा इशारा आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत दिला. राज्यात उष्णतेची लाट तीव्र होणार. विदर्भात उकाडा वाढणार. नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन. तापमानात सरासरी 3 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात नागरिकांना अधिक उकाड्याचा सामना करावा लागेल. भारतीय हवामान विभाग IMD ने याबाबत सतर्कतेचा इशारा दिला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.